आपला महाराष्ट्र स्थापन होत असताना ज्यांनी या चळवळीमध्ये ज्यांनी सहभाग दिला, प्राण्यांची आहुती दिली, हुतात्मा जे झाले, त्यांना मी जिल्ह्याच्या वतीने आदरांजली अर्पण करते। आणि महाराष्ट्र हे देशातलं एक अग्रेसर आणि विकासात्मक राज्य म्हणून ओळखलं जातं। आणि पुढच्या कालावधीमध्ये आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र जसा आजपर्यंत पहिल्या 3 क्रमांकांमध्ये देशात राहिलेला आहे, तशाच पद्धतीनं पुढेही जास्तीत जास्त विकासात्मक दृष्टीने पुढे नेण्याच्या दृष्टिकोनातून आमचं हे महायुतीचं सरकार हे काम करणार आहे। आज महाराष्ट्रामध्ये औद्योगिक क्षेत्रामध्ये सुद्धा मोठी गुंतवणूक राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली आली। आपल्या देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि त्याचबरोबर आदरणीय गृहमंत्री देशाचे अमित भाई यांचे सुद्धा अतिशय बारकाईनं आपल्या राज्यावर लक्ष असतं। विकासात्मक दृष्टीने सुद्धा राज्याला झुकतं माप कसं मिळेल हाच नेहमी प्रयत्न त्यांच्या माध्यमातून असतो। आणि मला खात्री आहे की प्रत्येक क्षेत्रामध्ये पर्यटन असो, उद्योग असो, त्याचबरोबर आरोग्य असो, महिलांचा विकास असो, या सर्व क्षेत्रामध्ये महाराष्ट्र पुढच्या कालावधीमध्ये अग्रेसरपणाने काम करेल। महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने आरोग्य विभाग आणि त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या सूचनेनुसार आज राज्यामधल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्री सहाय्यता निधीचं कक्ष हे जिल्ह्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी त्या ठिकाणी उद्घाटन होत आहे। हे जे कक्ष आहेत ते अत्यंत उपयुक्त आहेत आणि खऱ्या अर्थानं आरोग्याच्या दृष्टिकोनातून ज्यांना ज्या ज्या वेळेला रुग्णसेवा, अत्यावश्यक रुग्णसेवा किंवा त्या संदर्भातल्या बाबी यांच्यामध्ये जर कुठली मदत हवी असेल तर नक्कीच हे कक्ष उपयुक्त ठरणार आहे। त्याचबरोबर 24 तास हे उपलब्ध असणार आहे। स्वतंत्र एक हेल्पलाईन म्हणजे टोल फ्री हेल्पलाईन तर नंबर तर आहेच, पण त्याचबरोबर जिल्ह्याचा स्वतंत्र हेल्पलाईन सुद्धा, संपर्क नंबर सुद्धा जिल्ह्याच्या वतीनं देण्यात येणार आहे।